सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पाऊस झालाय। 48 ते 72 तासात मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे। सध्या ही दृश्य आपण बघतोय, सिंधुदुर्गमधली अनेक भागात दमदार पाऊस झालेला आहे। प्रतिनिधी विकास गावकर आपल्याशी जोडले गेलेत। विकास, सध्या तिथे काय परिस्थिती आहे? नेमका पावसाची जोरदार हजेरी झाली असं समजतंय। जर बघितलं तर सकाळी 10 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे। गडगडाटासह पाऊस लागलाय। मात्र हा जो पाऊस आहे तो उत्तरेकडून आलेला पाऊस आहे। ज्यावेळी दक्षिणेकडून ज्यावेळी पाऊस येईल तेव्हा खऱ्या अर्थाने मान्सून दाखल होईल असं म्हणता येईल। मात्र तशा पद्धतीची परिस्थिती आता तयार होत आहे। उत्तरेकडचा हा जरी पाऊस असलो, म्हणजे मान्सून पूर्व जरी पाऊस असला तरी अवघ्या काही तासातच हा पाऊस आहे, म्हणजे मान्सूनचा पाऊस आहे तो दाखल होण्याची चिन्ह कोकणच्या किनारपट्टीवर दिसत आहेत। ज्यावेळी ते दक्षिणेकडून पाऊस येतो त्यावेळी मान्सून दाखल झाला असं म्हटलं जातं आणि ती परिस्थिती रिद्धी आता तयार झालेली आहे। मात्र आज सकाळपासून पावसाच्या दमदार सरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोसळलेल्या आहेत। त्यामुळे जर बघितलं तर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना कुठेतरी दिलासा मिळालाय। त्याचबरोबर कोकणात आता शेतीच्या कामांना सुद्धा सुरुवात होईल। लवकरच शेतकरी आहेत ते कामाला सुरुवात करतील। मात्र आताही जर बघितलं तर पाऊस पूर्णपणे धरून आलेला आहे। गडगडाटही होतोय जोरदार। त्यामुळे जोरात पावसाचा अजूनही शक्यता वेधशाळेने दिलेली आहे। मात्र ज्या मान्सूनची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्र करतोय तो मान्सून लवकरच कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे रिद्धी। जी, निश्चित विकास, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.